सर्वात आधी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी छान उन्हाळ्यात बनवण्याचा पदार्थ आणि वर्षभर टिकेल असा फराळी पदार्थ बनवून दाखवते। अगदी साधा सोपा आहे। रात्रभर 250 ग्रॅम मी साबुदाणा भिजत घातलाय, तसंच 100 ग्रॅम बटाटे बॉईल करून घेतले। पाणी ठेवलं उकळायला अर्धा लिटर। प्रमाण परफेक्ट घ्यायचे। अगदी छोटा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा, तर तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की ही रेसिपी किती छान आहे म्हणून। बघा, चिली फ्लेक्स टाकले। तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर थोडे मिक्सरमधून वाळलेल्या मिरच्या लाल काढून घ्या आणि त्याला बारीक करा। तसंच जिरे घेतले 2 चमचे। जास्त काही नाही आहे, कुठलाही पदार्थ जास्त वापरायचा नाही, साधा सोपा आहे। बघा, मिक्सरमधून मी मस्त आता साबुदाणा आणि बटाट्याचे तुकडे काढून घेतले। बॉईल बटाटा आहे, साधा बटाटा नाही आहे। असंच मी पेस्ट करून घेते सर्व दूरवर। त्याच्यात ना हिरवी मिरची वापरायची ना कोथिंबीर, जे आपल्याला उपासाला चालतं तेच वापरायचं आहे। बघा, मी काढून घेतलं पूर्णपणे आता। तर आता मी पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। आधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण हे पापड वर्षभर टिकतात, त्याच्यात काही हे नाही। आणि बघा, आता हे पाणी उकळलं तोपर्यंत मी साबुदाणा आणि बटाट्याची पेस्ट छान फेटून घेतली। त्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकलं। उकळत्या पाण्यामध्ये हे नाही टाकलं। तुम्ही म्हणाल काय फरक पडतो? पुष्कळ फरक पडतो, कारण पापडाला जो हलकेपणा कुरकुरीतपणा येतो तो या पद्धतीने। तर बघा, आता मी छान त्याला फेटून राहिली। आता याला फेटत राहायचं आहे। गॅसवर सिमवर ठेवलं। खूप टाईम वेस्ट नाही होणार तुमचा, काही नाही, झटपट बनतो आणि भरपूर पापड निघतात 250 ग्रॅममध्ये। बघा, मीठ थोडंसं वरतून आणखी टाकलं, कमी वाटलं म्हणून। तर बघा, आता मी छान फेटून घेते याला व्यवस्थित। आणि हो, काल मी न व्हिडिओ टाकल्याबद्दल क्षमा मागते। आज मी व्हिडिओ पोस्ट करते आहे, तर तुम्ही बघा आठवणीने। तर आता बघा, छान मस्त फेटलं। असं घट्ट आणि लवचिक व्हायला पाहिजे, खूप लवचिक नाही करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तार तुटतं, आपल्याला कळून जातं की साबुदाणा शेकला। आता घरातल्या घरातच वाळवल्या जाते। याचा फायदा हा आहे ना की तुम्ही घरातच कुठेही तुमची मॅट टाका। मी तर ट्रान्सपरंट मॅट वापरलेले आहे साध्या, तर मी तर डायनिंगवरच करते आहे। तर तुम्ही लादीवर ठेवून साधं कॅरी बॅग फाडूनसुद्धा जाडसर त्याच्यावर करू शकता। अरे, एका दिवसात वाळतात, कारण अगदी पातळ स्प्रेड केलेले आहे मी। भले मग याचे तुकडे पडो, चालतं, प्रश्न नाही। पण बघा, मी छान असे पातळसर फैलवते आहे। रात्रभरात वाळून दुसऱ्या दिवशी तळून तुम्हाला कामास येईल, इतके छान झटपट बनते ही वस्तू। बघा, आता छान पसरवलं आहे मी, असं पूर्ण पसरून घेते। त्याच्यानंतर मी तुम्हाला वाळल्यानंतर तळून पण दाखवते। फक्त एक रात्र, ते पण घरामध्ये ठेवले, ऊन नाही दाखवलं बिलकुल। उन्हाळाच इतका आहे ना की झटपट वाळतंच। बघा, आता छान वाळून गेले, छान तयार झाले आहे। आता मी तुम्हाला तळून हलका पापड तोंडात ठेवल्यावर विरघळतो हा पापड। तुमचं प्रमाण परफेक्ट असेल आणि शिजवण्याची पद्धत तुमची तीच असेल तर तुमचा पापड खरंच कुरवडी, असं वाटते की भिजवलेल्या गव्हाची कुरवडी जशी हलकी होते ना, तशी छान होते हे। बघा, किती छान तळून झाले आहे आता अगदी। बघा, एवढे तळून घेतले। पातळ असल्यामुळे मधामधात पापड फाटलेला आहे, त्याचा प्रश्नच नाही, पण इतका सुंदर झाला बघा। मी तोडून दाखवते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर 12 महिने टिकेल अशी आहे। थँक्यू सो मच। भेटूया पुन्हा।